नमस्कार ताईनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत उलनपासून मुलींना केसामध्ये घालण्यासाठी हेअरबँड टाईप असं बघा छान असं बनवलेलं आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, उलन लागणार आहे, क्रॉचेस हुक आणि डेकोरेशनसाठी कुंदन लागणार आहेत. तर बघा पहिली क्रॉचेस हुक उलनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि 2 चेन टाकून घेतलेले आहेत. नंतर 2 चेन नंतर पहिल्या गॅपमध्ये आपण 6 खांब टाकून घेणार बघा. 1 2 अशा आपण एकाच गॅपमध्ये 6 खांब टाकून घेणार आहोत आणि त्याचा राऊंड तयार करून घेणार आहोत आणि मग त्याच्या पुढे आपण डिझाईन कंप्लीट करणार आहोत. तर अशा प्रकारे बघा मी 6 खांब टाकून राऊंड तयार करून घेत आहे. बघा अशा प्रकारे 6 झाल्यानंतर आपल्याला इथे स्लिप स्टिच टाकायचं आहे. तर बघा मी अशा प्रकारे टाकून घेत आहे आणि ते राऊंड पॅक करून घेणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला 25 चेन्स टाकायचे आहेत बघा. 25 चेन टाकायचे आहेत कारण आपल्याला वरती हेअरबँड तयार करायचं आहे आणि खाली त्याच्याला बांधण्यासाठी असं आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यासाठी 25 चेन टाकण्याचे आहेत. तेवढा गॅप आपल्याला लागणार आहे म्हणून 25 चेन टाकलेले आहेत बघा. बघा अशा प्रकारे 25 चेन टाकल्यानंतर त्याच्यानंतरच्या सेकंड नंबरच्या गॅपमध्ये आपल्याला परत पहिले जसे आपण 6 खांब टाकून घेतले तसेच 6 खांब टाकून परत आपल्याला राऊंड तयार करून घ्यायचा आहे. कारण त्या राऊंडला नंतर आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचे आहेत बघा. 6 खांब एकाच गॅपमध्ये बघा अशा प्रकारे टाकून आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे. आणि 6 खांब टाकून झाल्यानंतर एक स्लिप स्टिच टाकायचा आहे आणि तो राऊंड पॅक करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला एक राऊंड कंप्लीट होणार आहे बघा अशा प्रकारे. आणि मधी चेन आल्यानंतर ती बाजूला करून घ्यायची आहे आणि मग कंप्लीट करायचं आहे. बघा अशा प्रकारे 6 टाकून घ्यायचे आहेत आणि मग स्लिप स्टिच टाकायचा आहे आणि तो पॅक करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे स्लिप स्टिच टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता पहिला आपण 25 चेन्स टाकल्या कारण आपल्याला तेवढा गॅप लागणार आहे. पण आता आपल्याला जवळजवळ अशा कमी डिस्टन्समध्ये फ्लावर बनायचे आहेत. त्याच्यासाठी बघ मी 6 चेन टाकलेले आहेत इथे. 6 चेन टाकल्यानंतर 5वा चेनचा जो 5वा गॅप आहे म्हणजे 6 चेन झालेले आहेत ते सेकंड गॅपमध्ये आपल्याला टाकायचं आहे. म्हणजेच 5व्या गॅपमध्ये टाकायचं आहे. तिथे 6 खांब टाकून आपल्याला परत जसा पहिला राऊंड तयार करून घेतलेला आहे तसाच आता आपण राऊंड टाकून घ्यायचा आहे. 6 खांब टाकायचे, स्लिप स्टिच टाकायचं आणि तो राऊंड पॅक करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण परत 6 चेन टाकायच्या, परत राऊंड बनवून घ्यायचा, परत 6 चेन टाकायचं, परत राऊंड बनवून घ्यायचा आणि आपल्याला जेवढा मापाचा बनवायचा आहे हेअरबँड तेवढे आपल्याला हे असे राऊंड बनवून घ्यायचे आहेत. छोटा लागणार असेल तर छोटे असे छोटे छोटे राऊंड बनवून घ्यायचे. मोठा बनवायचा असेल तर जास्त राऊंड बनवून घ्यायचे. बघा अशा प्रकारे हे राऊंड केलेले आहेत मी बघा. एक पहिला बनवलं, 25 चेन टाकल्या, नंतर 6 चेन टाकून अशा आपल्याला राऊंड बनवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला जवळजवळ फ्लावर बनवायचे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चेन बनवून घ्यायची बघा अशा प्रकारे. बघा 25 चेन आणि मग 6 चेन आणि मग 6 खांबांचे असे छोटे छोटे फ्लावर बनवून घेतलेले आहेत. फ्लावरसाठी राऊंड बनवून घेतलेले आहेत. आता बघा जेवढे आपल्याला राऊंड पाहिजे तेवढे कंप्लीट करून घेतल्यानंतर परत एंडिंगला आपल्याला 25 चेन टाकायचे आहेत आणि मग तो राऊंड बनवून घ्यायचा. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला हेअरबँड बांधल्यानंतर खाली शोसाठी जे फ्लावर बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला 25 चेनीनंतर फ्लावर बनवायचा आहे. म्हणून 25 चेन टाकल्या आणि आता फ्लावरसाठी राऊंड बनवून घेत आहे बघा. अशा प्रकारे 6 खांब टाकायचे, स्लिप स्टिच टाकायचं आणि पॅक करून घ्यायचं बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे पूर्ण चेन कंप्लीट झालेला आहे. कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला दुसरा कलर यूज करायचा. हा ग्रीन कलर घेतलेला आहे मी. कुठल्याही एका गॅपमध्ये टाकायचा आणि 3 चेन टाकायच्या. माझा व्हिडिओ थोडा स्किप झाला तिथे
3 चेन टाकायच्या, एक खांब टाकायचा, परत 2 चेन टाकायच्या, स्लिप स्टिच टाकायचं. मी पुढे दाखवते तुम्हाला. पहिल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ थोडा स्किप झाला, कट झाला. आता बघा, पहिल्या 3 चेन, 1 2 3 चेन, नंतर तिथेच आपल्याला एक खांब टाकायचा आहे. एक खांब टाकून घेतला. नंतर आता 2 चेन टाकायच्या आहेत. 1 2 चेन टाकल्या आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच टाकायचं आहे. बघा, पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच अशा प्रकारे. आता परत 3 चेन टाकायच्या आहेत. 1 2 3 चेन टाकायच्या. परत उलन राऊंड करून घ्यायचा आणि जिथं स्लिप स्टिच टाकलं, 3 चेन बनवल्या, तिथंच परत आपल्याला एक खांब बनवून घ्यायचा अशा प्रकारे. परत 2 चेन टाकायच्या, परत स्लिप स्टिच टाकायचं असेल नेक्स्ट ह्याच्यात आणि परत त्याचं खांब बनवून घ्यायचं. बघा, तीच प्रोसेस आपल्याला सारखी करून घ्यायची आहे आणि आपल्याला असे 6 फ्लावर बनवून घ्यायचे आहेत. बघा, सॉरी 6 पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. एका राऊंडला 6 पेटल्स बनवायचे आहेत. बघा, अशा 1 2 आणि 3 पेटल्स बनवून झालेले आहेत. असं आपल्याला आता 6 बनवायचे आहेत. त्याचं 3 एका साईडला बनणार, 3 दुसऱ्या साईडला बनणार. तर ह्या 3 पेटल बनवून झालेले आहेत. बघा, आता तिसरं पेटल बनवून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बाजूला स्लिप स्टिच टाकायचं आहे आणि मग पुढच्या राऊंडला जायचं आहे. बघा, 6 पेटल्स एकाच वेळेला कंप्लीट नाही करायचे. 3 पेटल्स कंप्लीट केले आपण. आता दुसऱ्या राऊंडला जायचं आहे. तिथे पण एका गॅपमध्ये सुई टाकल्यानंतर स्लिप स्टिच टाकून घ्यायचं आहे. नंतर 3 चेन टाकायच्या आहेत आणि तिथेच आपल्याला एक खांब टाकून घ्यायचा आहे. बघा, परत 2 चेन टाकायच्या आहेत. त्याच्या बाजूला स्लिप स्टिच टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहे. आता दुसऱ्या बाजूची 3 फ्लावर एका राऊंड साईडने बनवून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला 3 फ्लावर बनवून घ्यायचे, पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे तीच प्रोसेस करायची आहे. 3 चेन टाकायचे, एक खांब टाकायचे, 2 चेन टाकायच्यात, स्लिप स्टिच टाकायचं आहे आणि परत त्याच गॅपमध्ये परत 3 चेन टाकून परत खांब टाकून असं पूर्ण आपल्याला हीच प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे आणि पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा, आता बघा, तुम्हाला दाखवते पुढे मी फ्लावर कसा तयार झालेला आहे. अशा प्रकारे बघा, 5 झालेले आहेत. अजून आपल्याला एक पेटल्स बनवायचा आहे. बघा, 5 झालेले आहेत. आता आणखीन एक पेटल्स बनवायचा आपल्याला. सगळ्या हेअरबँडला सगळी प्रोसेस सेम आहे फ्लावर बनवण्याची आणि एकदम इझी आहे. बघा, अशा प्रकारे पूर्ण एक फ्लावर तयार झालेला आहे. बघा, 6 पेटल्स, 1 2 3 4 5 6 पेटल्सचा आपला एक फ्लावर तयार झालेला आहे. आता पुढच्या राऊंडला आपल्याला जायचं आहे. पुढचा राऊंड घ्यायचा आहे. तिथे वरती जी चेन दिसतात आपल्याला, त्या चेनमध्ये टाकायचं आहे. बघा, अशा प्रकारे आणि स्लिप स्टिच टाकून घ्यायचं आहे. म्हणजे एक राऊंड दुसऱ्या राऊंडला पॅक होऊन जातो. परत तीच प्रोसेस करून आपल्याला करून घ्यायची आहे. 3 चेन टाकायचे आहेत, उलन गुंफून घ्यायचं आहे, एक खांब टाकायचा आहे, परत 2 चेन टाकायच्या आहेत, स्लिप स्टिच टाकायचं आहे, 2 चेन अशा प्रकारे.
हे बघा अशा प्रकारे पूर्ण फ्लावर 6-6 पेटलचा पूर्ण फ्लावर तयार होत आहे. आता बघा मी कंप्लीट करून घेतलेलं आहे. सगळीकडे फ्लावर्स बनवून घेतलेले आहेत. आता थोडंसं डेकोरेशनसाठी मी हे कुंदन लावत आहे. B7000ची ग्लू वापरलेला आहे मी बघा. आणि अशा प्रकारे त्याचं डेकोरेशन करत आहे. तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा हा आहे फायनल लूक. बनमध्ये म्हणा किंवा लहान मुलींना हेअरबँड म्हणून वापरू